की नागरी विमानात असताना सुद्धा किंवा माझ्यासारखे फार काही इम्पॉर्टंट नव्हतो मी किंवा त्या लँडिंगच्या टायमिंगला मला फोन करावा किंवा काय, पण तरी प्रत्येक मेसेजला फोन करण्याचं किंवा प्रत्येकाला रिप्लाय देण्याचं त्यांचं जे स्वभाव आहे त्याच्यानुसार त्यांनी तो लास्ट कॉल 8:37 केला. काय नेमका संवाद झाला? ऍक्च्युअल एक विषय होता, त्याच्याविषयी आम्ही थोडंसं बोलत होतो. तर मी सांगितल्यानंतर त्यांनी फक्त मेसेज केला आणि त्याच्यावरती त्यांनी लगेच फोन केला की बाबा मी सगळ्यांना जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आणि आपण सगळे एकत्र राहतोय, तर ह्याच्यावरती तू निवांत राहा, सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू. किती वेळ संवाद झाला तुमचा? 1 मिनिट. 1 मिनिटाचं बोलणं. ते ऑडिओ रेकॉर्ड आहे का? कॉल रेकॉर्ड ऐकायचा विषय आमचा हा आहे की दादा अगदी फ्लाईटमध्ये असताना ज्यावेळेस ते रेंजमध्ये आले त्यावेळेस देखील एखादा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला तरी ते रिस्पॉन्ड कसे करत होते किंवा त्यांची भावना काय असायची त्या एखाद्या मेसेजवरनं किंवा विषय तत्परतेने त्या कार्यकर्त्याशी बोलायच्या संदर्भात. तुम्ही कॉलवर जे ऐकताल तो विषय असा आहे की एका कार्यकर्त्याने त्याची काहीतरी भावना आहे ती कळवायचा प्रयत्न केला होता. दादा फ्लाईटमध्ये होते, फ्लाईट मोडमध्ये असल्यामुळे तो मेसेज त्यांना उशिरा मिळाला. आमचं असं म्हणणं आहे की दादा ज्यावेळेस एक सर्टन रेंज असते हाईटची त्याच्या खाली आले असतील, फ्लाईट मोडमधनं ते कनेक्शन लागले असेल फोनचं, त्यांनी तो मेसेज रीड केला आणि त्यांना विमानातनंच कार्यकर्त्याला संवाद करूशी वाटला. तो संवाद काय आहे तो आपण ऐकला. 2-3 वेळा प्ले करायचे असेल. येस. मला माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी परंतु तसं नाही. आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सुप्या गटातनं देण्यात आहे. ओबीसीच रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतं तर निर्णय अंतिम झाला. थँक्यू. त्या बाजूला ठेवा, अलीकडच्या बाजूला, अलीकडच्या बाजूला. माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी परंतु त्याच्यात तसं नाही. आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सुप्या गटातनं दिलेली आहे. इथं ओबीसीच रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. तुम्हाला जो योग्य वाटतं तर निर्णय अंतिम मध्ये